फॅटी लिव्हरचा त्रास आहे का? आजकाल सोनोग्राफी केली की कमीत कमी ग्रेड 1 फॅटी लिव्हर सगळ्यांचं निघतंच. फॅटी लिव्हर हा आजकाल कॉमन डिसीज होतोय आणि विशेषतः भारतीय लोकांमध्ये हा जास्त बघायला मिळतो. आता लिव्हर हा असा ऑर्गन आहे, शरीरामधला सगळ्यात मोठा ऑर्गन इथे सापडतो आणि अतिशय महत्वपूर्ण कार्य तो करतो. 90% जरी खराब झाला तरी तो त्याचं काम सोडत नाही, इतकं तो चांगलं काम करत असतो. पण प्रॉब्लेम आहे की 90% बाद झाला तरी त्याचं काम चालू असतं. त्यामुळं लिव्हर खराब झालं हे लवकर कळतच नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर पहिली गोष्ट ज्या वेळेला जाणवेल, कधी सोनोग्राफी केली असेल आणि लिव्हर फॅटी आहे असं सांगितलं तर मात्र धोका आहे असं समजून घ्या. आता लिव्हर चांगलं कसं करायचं? फॅटी लिव्हरचं रिव्हर्स कसं करायचं ह्या विषयी आज आपण बोलणार आहोत. आता लिव्हर हे फॅटी होतंय म्हणजे काय होतंय, तर त्या लिव्हरवरती चरबी साठते आणि हळूहळू लिव्हराचं जे काही कार्यक्षम गोष्ट आहे ती कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे शरीराला त्रास होतो. मग पोट फुगणं, पोट गच्च होणं, काविळीसारखे लक्षणं शरीरामध्ये दिसणं, बास्केटबॉल ठेवल्यासारखं असं पोट होणं, त्याला विशेषतः सिम्पटम सांगितलेलं आहे. आणि तसं जर का पोट फक्त फुगलं असेल तर लिव्हर तुमचं कमकुवत आहे असं म्हणायला हरकत नाही. डाव्या कुशीवरती म्हणजे डाव्या कुशीवरती झोपले असता तुम्हाला जड वाटणं, हृदयाची धडधड वाटणं, हृदयाला त्रास होणं, हे सुद्धा लिव्हर खराब असलेलंच किंवा लिव्हरला सूज आहे असं लक्षण असू शकतं. आता लिव्हर चांगलं कसं करायचं? पहिला लिव्हर खराब कसं होतं ते बघूया. नंबर 1 आहे ते म्हणजे सगळ्यात जास्त कारण आहे ते म्हणजे सतत म्हणजे व्यायाम न करणं, अजिबात व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं हे लिव्हर कार्यक्षम कमी होण्याचं कारण आहे. कारण जे काही आपली ऊर्जा आहे ती शरीरामध्ये साठवली जाते आणि पचलीच जात नाही. त्यामुळं व्यायाम आपण केला पाहिजे. चरबी ही जाळलीच पाहिजे, त्याशिवाय आपलं लिव्हर चांगलं राहत नाही. दुसरं आहे ते म्हणजे गोडचं प्रमाण जास्त, म्हणजे गोड खात राहणं आणि त्याचा परिणाम लिव्हरला त्रास होतो. लिव्हरलाच ते सगळं पचवावं लागतं आणि परत चरबी साठतच जाते. त्यामुळे गोड अतिशय जास्त प्रमाणात खाणं. आता तेलाचा जो काही प्रमाण आहे त्यातल्या त्यात हायड्रोजनेटेड ऑइल, त्यातल्या त्यात जे रिफाइंड ऑइल जे आपण भरपूर खातोय, डीप फ्राईड फूड ज्याला आपण तळलेले पदार्थ म्हणतो, अतिशय प्रमाणात तळलेले पदार्थ, विशेषतः मांसाहार, हा लिव्हर खराब करायला जास्त प्रमाणात मदत करतो. आणि दुसरं आहे स्ट्रेस फॅक्टर, त्याच्यामुळेही शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि चरबी वाढायला लागते. तोही फॅक्टर याच्यामध्ये जास्त बघायला मिळतो. आणि लास्टला फॅक्टर आहे ज्याच्याविषयी म्हणजे ज्याला पर्यायच नाही अशी गोष्ट म्हणजे अल्कोहोल. जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन करणं किंवा कमी असू दे, अल्कोहोल सेवन करत असाल, आज ना उद्या लिव्हर हे खराब होणारच आहे. त्यामुळं हे जी काही मी 5 कारणं सांगितली ही अतिशय म्हणजे वाईट आहेत, ही टाळलेली बरी. जेवढं तुम्ही टाळाल तेवढं तुमचं लिव्हर चांगलं राहणार आहे. आता लिव्हर स्वच्छ कसं करायचं, चांगलं कसं ठेवायचं, तर त्यात नंबर 1 गोष्ट म्हणजे अल्कोहोल झिरो. झिरो म्हणजे झिरो, तर 0 करावं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे खोबरेल तेल जर तुम्ही खायला चालू केलं, ज्यांना लिव्हर फॅटी लिव्हर 2 ग्रेड 3 ग्रेड आहे अशांनी ऑइल जे आहे ते खोबरेल तेलच खायला चालू करायचं. त्यातच अन्न शिजवायला चालू करायचं. त्यातल्या त्यात बटर, चीज हे ऑइल चांगले आहेत किंवा गुड फॅट्स ज्याला आपण तूप आहे आपलं ते तुम्ही घेऊ शकता. बॅड ऑइल सगळे बंद करा. तिसरं आहे ते म्हणजे स्ट्रेस लेवल कमी करा, हेल्दी राहा, व्यायाम करा, ध्यान प्राणायाम करा, तोही भाग याच्यामध्ये चांगला राहतो. गोडाचं प्रमाण पूर्णतः बंद करणं, गोड सतत खात असाल तर ते कमी करणं, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पालेभाज्यांचं प्रमाण शरीरामध्ये वाढवलं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आणि त्यातल्या त्यात कडू पालेभाज्या ह्या लिव्हर स्वच्छ करण्यामध्ये मदत करतात. साधा कडुलिंब सुद्धा आपलं लिव्हर स्वच्छ करायला काम करतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे कडू पालेभाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात ठेवणं, म्हणजे पहिली जी 5 कारणं सांगितली ती थांबवून त्याच्या उलट जर तुम्ही लाईफस्टाईल चालू केली तर नक्की तुमचं फॅटी लिव्हर पुढच्या, मी लगेच म्हणत नाही, काही लोक कमेंट्स करतात 15 दिवसात असं ही गोष्ट होत नाही. लिव्हर खराब व्हायला जेवढी वर्ष लागतात तेवढी महिने तर तुम्ही ते केलं पाहिजे. कमीत कमी 6 महिने, वर्ष तुम्हाला हे लागू शकतात. त्यामुळं कंटिन्युअसली पथ्य पाळणं खूप महत्वाचं आहे. तर ज्यांना लिव्हर खराब आहे, फॅटी आहे, त्यांनी नक्की व्हिडिओ पहा आणि उद्यापासून तुमचं पथ्य चालू करा. धन्यवाद.